उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांची निर्वीची मज देई आणि तुझे काही न मागू देवा विठ्ठल लोकाभिरामम थोडा ऐकू द्या ना अगदी थोडासा चवीपुरता लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगल आवे जयाचे केली स्मरण होय सगळे त्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारुनी आता मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा तिकडे पुत्र ओरडतोय का कोणीतरी जाऊन त्याला पळवा कारण स्वर कोणता पकडू तेच माझ्या लक्षात ते जवळपास काही 2च्या आसपासच म्हणजे फार फरक आहे असं नाही. संगीत ऐकलं म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपणही म्हणावं मग कुत्र्याला वाटलं ते आपण नाकारू शकत नाही पण अंतर खूप पाडलं त्याने जेव्हा माणूस होता तेव्हा तमाशा पात फिरला ना तर कुत्र झालं ना तर भजन अंतर झालं ना खूपच असो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 3 चरणांचा जवळपास रात्री 9:45 वाजता सुरुवात झालेली आहे. मोबाईल ठेवायला पाहिजे का चांगलं हे उत्तम आहे बा. आणि आता ऐका बऱ्याच जणांनी आता बहुतेक कीर्तनांमध्ये काय होतं आता कालच्या कीर्तनातच ते ऐकणारे सगळेच मोबाईल धरून बसले. आता मला असं वाटायचं की मीच मोबाईल लाईट देऊन घर निघ जाऊ.
असो, मोबाईलचा जमाना आहे, किती हाताळावा कसा हाताळावा ते ज्याचं त्याचं प्रमाण ज्याने त्याने ठरवायचं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागणं केलंय. देवा हा शब्द वापरलाय त्यांनी पांडुरंगासाठी. हे देवा पांडुरंगा विठ्ठला, तुझ्याकडे एकच मागणं आहे, एकच. देशी तरी पाय पहा, जर तू देऊ शकला, तू देऊ शकतो, अनेकांना दिलेलं आहे, अनेकांवर तू उपकारही केलेले, तुझं सामर्थ्य तेवढं आहे, पण आता मात्र माझी वेळ आली ना. पहा, जर देता आलं तर कर प्रयत्न, देशी तरी पाहे पांडुरंगा. आणि जर देतच असेल तर या संताची निर्वी ह्याची मदत येईल. आणि दुजे म्हणजे दुसरं काही न मागू दे, दुसरं काही मागायचं नाही. कारण सुरुवातीलाच मी बोललो एकच मागणं मागतोय, त्यामुळे दुसरं काही नसावंच आणि नसेलही, नव्हतंच. या संताची निर्वी, निरव म्हणजे लक्ष ठेव. म्हणताना काही ठिकाणी उच्चार दोष करतात आपले लोक. एकाने तर सरळ चाल म्हणताना नुरवी म्हणायचे. नुरवी शब्दाचा अर्थ आहे उरू देऊ नको, आज ना उपाडवाय असे. उच्चार बदलला की अर्थ बदलतो. निरवी आहे, नल पहिली विलंटी. निरव म्हणजे तुझं लक्ष असू दे, तुझ्या निरीक्षणाखाली असू दे, अंडर ट्रीटमेंट तुझ्या जे संत असतील. आणि हेच मागायचंय ना मला. तू का म्हणे आता उदार तू होई, तू उदारांचा राणा आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा आता माझी वेळ आली, माझ्यासाठी उदार हो. मद ठेवी पायी संतांची, आणि ज्या संतांवर तुझी कृपा दृष्टी असेल, तुझ्या निरीक्षणाखाली असतील, हे पांडुरंग माझं एकच मागणं आहे, त्या संतांच्या पायाजवळ मला जागा दे. मागणं एक म्हणतायत पण मागणे दोन झाले. मागितलं संतांसाठी, पण संतांच्या पायाजवळ मला जागा दे, म्हणजे मला संत आणि भगवंत दोघांचं एकाच मागणीत दर्शन होईल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर द्यायचंच असेल तर मागणे ते एक, तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. करू प्रथम नमन, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. पेटीचा आवाज थोडा कमी करा. बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्यावेळेस आम्ही गायन करू ना, आणि तुमची नजर माझ्यावर राहू द्या साऊंडवाले, म्हणजे मी तुम्हाला नुसते हात असं खून वगैरे केली की तुम्ही पेटीचा आवाज वाजवायचा. मी तुम्हाला खून केली, कोणाचा आवाज कमी करायचा, दाबायचा, हे लक्षात ठेवा. कारण बरेचसे काम न बोलता होतात. शब्द हा केवळ नाईलाज आहे. शब्दांच्या अगोदर भाषा सांकेतिक होत्या, आणि आजही बरेचसे लोक सांकेतिक भाषांमध्ये. आमच्याकडे तर एक अंजना माय म्हणून बाई आहे, ती भर वाटापाळान काम करते, न बोलता अंगच ती कुठीनं निघतही नाही. आणि मेन कलाकार तीच समजेल बरेल धर्मा दांगडो घोषणा आठे अंजना माय वती वा. मग कोणाला जर विचारलं पण आयराणीमध्ये कर वाटे अंजना माय येता तिकडे होती का, हा वामुशान रोज आठही होती कधी, कारण त्याची पुनीन रोज जायच नाही, कामेच बोगस होता. गेल्या 22 वर्षापासून सुरू असणारा आपला सप्ताह उजेडी राहिले उजेड होऊनी, असे कृष्णाजी माऊली जायखेडेकर, यशोदा अक्का यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मोतीनाना महाराज कर्लेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे. मागे 15 वर्षापूर्वी इथे नानांनी तुम्हाला हरिजागर काला दिलेला होता.
जागरचंच कीर्तन होतं, काल्याचंही होतं त्यावेळेस. याच आश्रम शाळेवर आमचा मुक्काम झाला होता. सेवेसाठी हजर असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नाना महाराज लोहगावकर पखवाजाला त्यांचे नातूच आहेत. मनोज महाराज लोहगावकर, रवींद्र महाराज लांबकानीहून आले, वज्राजी भाऊ, गोड माणूस आणि गोड आवाज, चिमठावळून आलेले, माझ्या मागे उभे असलेले वारकरी साधू संत गावातले आहेत का? गावातील भजनी मंडळ. महाराज कुठले? माईकवर बोला ना, म्हणजे मला कढऱ्याहून आलेले महाराज. काय नाव तुमचं? काय? गोपाल महाराज. मला तर कानामध्ये थोडा फॉल्ट आहे. कोरोनाचा प्रसाद आहे तो, मला दोन्ही कान चालना जायले, दिकाल बी थोडं कमी दिकत. पण स्पर्श ज्ञान जर म्हणाल, मी डोळ्यालाही नोट कितलांची ती वैकू शकत, म्हणजे स्पर्श ज्ञान अजून आहे. कारण 3 प्रकारच्या ज्ञानामध्ये माणूस जीवन जगतो. नाही हसण्यासारखं नव्हतं, व्यवहारामध्ये पैसा लागतोच ना. हा नाही तो बागी बागी मालेच काढा मागे. देवाच्याही लक्षात आलेलं आहे कोणाला किती दिवस ठेवायचं. तो सगळा डायरेक्टर आहे या रंगभूमीचा. कुणाचं कार्य या स्टेजवर किती दिवस ठेवायचं सगळं त्याच्या हातात आहे. आपण लाख प्रयत्न केले, मग शेवटी ती आपली आपली कला आपण सादर करतो. कला सादरीकरणासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं. काही लोकांकडे कला खूप आहे पण त्यांना स्टेज उपलब्ध नाही. आता 7-8 दिवसापूर्वी एका अहिराणी कवीशी माझी भेट झाली. ते म्हणाले, म्हणे महाराज तुम्ही अहिराणी कविता सुद्धा करता म्हणे, स्वतःच्या आहेत का? म्हटलं बऱ्याचशा स्वतःच्या आहेत, बाकी संकलन मला आवडली कविता आणि तिचं ट्रान्सलेशन करून माझ्या भाषेत मी सादर करतो. पण तिथे सरळ सरळ मूळ कवीचं नाव मी लिहितो आणि खाली भाषांतर म्हणून माझं नाव असतं. नाही म्हणे पण तुमचं एक चांगलं आहे, तुम्हाला स्टेज उपलब्ध आहे. म्हटलं तुम्ही वानवार करी. आम्ही संत काव्याचा प्रचार करतोय. कवी आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, मोठे मोठे एकापेक्षा एक संत कवी. त्यांचे प्रचारक आम्ही असल्यामुळे त्यांचं काव्य लोकांना आवडतं म्हणून आम्हाला बोलवतात. आम्ही शून्य आहोत, आम्ही काहीच नाही. हे संत वचन ज्या दिवशी आम्ही सोडलं कुत्रही विचारणार नाही. हे सगळं त्यांचं आहे. राहिलं व्यासपीठ. व्यासपीठ आणि स्टेज मध्ये बराच फरक आहे. स्टेज हे भाषणाला, व्याख्यानाला, भगवत नाम सोडून अन्य कुठलेही कार्यक्रम असतील सादरीकरणाचे, त्यांच्यासाठी स्टेज आहे. आणि हे व्यासांचं पीठ आहे. आणि पीठ म्हटलं म्हणजे शक्ती आहे. आता सगळेच सगळे शब्द समजू शकतात असंही नाही. आता इथे महिला मंडळ आहे, काही आमची पुरुष मंडळी सुद्धा. बुद्ध्यांक ज्याचा त्याचा हा ठरलेला असतो. आणि हा बुद्ध्यांक असं सरकून घ्या ना, तुम्हाला मान खूप फिरवावी लागते. नानांच्या मागे बसलेले आई आणि वडील विज्ञानाने त्याला सहमत केलेलं आहे. मत आहे अध्यात्माचं. पण अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचं ज्या वेळेस एकमत होतं त्याला शास्त्र म्हटलं जातं. नुसतं आपल्या आपल्या मते नाही. कुठेही जा तुम्ही 2 आणि 2 4च होईल. कुठेही जा 100 आणि 100 200च होतील जगाच्या पाठी. पण शास्त्राचेही 2 प्रकार आहेत. शिकवायचं शास्त्र वेगळं असतं आणि व्यवहाराचं शास्त्र वेगळं असतं.
बीजगणितामध्ये जे शिकवलं जातं ते व्यवहारात येत नाही, आणि जे अंकगणितामध्ये चालतं ते शालेय शिक्षणात येत नाही. आता शास्त्रच आहे पण व्यवहाराचं शास्त्र वेगळं. आता माझ्या समोर बराचसा शिक्षक समाज बसलेला आहे. बापूसाहेब मालचे यांनीच त्या दिवशी तारीख दिली. कुठे आहेत ते? टाळ घेऊन उभे आहेत. वा 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 वा. ते सन्मानानं आमदार होते ना शिरपूरचे, ते टाळ घेऊन उभे राहायचे. आता तुम्ही, कारण हे बाकीचं आपलं जे काही असतं ते सगळं बाजूला ठेवून टाळकरी बनायचं असतं. टाळकरी बनणं खूप अवघड आहे, कीर्तनकार बनणं खूप सोपं आहे. मी तर पांडुरंगाकडे एकच मागणं केलंय, 100 कीर्तनकार मारत जा तो एक टाळकरी मारत जाय, कारण टाळकरी घडत नाही. ते खूप अवघड आहे, कारण त्यांचा सहयोग असतो. इथे नाव होतं कीर्तनकाराचं, काय कीर्तन जाय काय कीर्तन जाय, पण कोणा जीवर जाय हे नाही सांगितलं. व्यवहाराचं गणित वेगळं आहे. सुशिक्षित लोक असले, 4 भाऊ होते, वाटणी पडली, 4ही चांगले वेल सेट, पण वाटे पडले 5. भाऊ होते 4. तुमच्यासारखा वाटा पाडणारा कारभारी नाही. वाटे 5 पाडले. मग त्याला विचारलं वाटणी 5 का बरं झाली? म्हणे 4ही वाहनचे 4 अंदाजला धरले नाही, एक स्पेशल वाटा आहे. आई वडील त्यांचं वेगळं राहतात. आई स्वयंपाक करते, पप्पा आहेत, त्यांना स्वतंत्र वाटा दिलाय, आणि त्यांना आम्ही सांगितलंय काही कमी अधिक असलं पप्पा आम्ही तुम्हाला अजून देतो. जाणकार व्यक्ती गेली आमच्या नानांसारखी आणि सांगितलं, म्हणजे 5 वाटे पाडताना तुम्हाला लाज नाही वाटली का? अहो म्हणे आई वडिलांना आम्ही स्वतंत्र वाटा दिलाय. अरे जमीन त्याची, घर त्याचे, तुम्ही भामटे कोण वाटा देणार आहे? त्याच्या प्रॉपर्टीतला 80% हिस्सा तुम्ही त्या भावांनी घेतला, 20% मध्ये तुम्ही सगळे पाहिजे होते, आणि 80% मालक तो होता. आणि काय सांगताय? आई बनवते स्वयंपाक आणि तुमच्या बायका, अरे ज्या वयात तुम्हाला बायका नव्हत्या त्यावेळेस तीच राबली, आणि आज 4 सुनांची सासू असून तिची भाकरी, तिच्या नवऱ्याची भाकरी जर तिलाच करावी लागेल असेल तर जन्माला येऊन तुमचा फायदा काय? तुम्हाला वाटत असेल आम्ही जगतो, पण उपदले मेले असे तुमच्यासारखे किती जन्माला आले आणि मेले. त्यांची जमीन आहे, त्यांचं सगळं काही मालमत्ता. व्यवहार ज्ञान वेगळं आहे. ज्ञानाचे जे 3 प्रकार सांगणार आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच, इंद्रियगत ज्ञान, बुद्धिगत ज्ञान आणि आत्मज्ञान. या 3 ज्ञानांवर सकल ब्रह्मांड आधारित आहे. आणि हे व्यवहार ज्ञान जे निर्माण झालं, गमतीचं ज्ञान आहे ते, त्याचं गणित सुटत नाही व्यवहाराचं. एका शाळेमध्ये सर शिकवत होते. आता माझ्या समोर जरी बरेचसे सर असले तरी मला सांगू द्या थोडं. तर सर सांगायचे त्या पोरांना, समोर जो हौद आहे त्या हौदामध्ये 10 लिटर पाणी आहे. 2 लिटर पाण्याची गळती झाली, वाहून गेलं. किती उरलं? एक पोरग उभं राहिलं, म्हणजे सर 8 लिटर. बरोबर. दुसऱ्या दिवशी विचारलं, या हौदामध्ये 15 लिटर पाणी आहे, 5 लिटर गळती झाली, वाहून गेलं, किती उरलं? 10 लिटर. म्हणजे पोरांना व्यवहार कळावा. 15 मधून 5 गेले,
10 मधून 2 गेले. पूर्वीचं व्यवहारी शिक्षण हे होतं. आणि विचारलं त्यांनी पुन्हा तिसऱ्या दिवशी. या हौदामध्ये 20 लिटर पाणी होतं. 8 लिटर पाणी गेलं. एका बरोबर उभं केलं. किती उरलं म्हणे सर मी 3 रोज पाणी दांगडू देत राहिलो. जर रोजच गैर आहे ना मग याला सिमेंट लागले तुम्ही याला व्यवहार म्हणतो. हाय कितला दिन आमली चर्चा तुम्ही आणि फायदा काय होईल याच्यातून विठ्ठल. व्यवहारामध्ये फायदा आणि तोटा असतो. व्यवहारामध्ये बरेच लोक सुखी होतात. काही लोक व्यवहार करूनही दुःखी होतात. एक पोस्टर घ्यायचं पूर्वी दुकानावर लावलेलं मैंने रोग बेचा तो आजे मैंने उधार बेचा त्यात रडाल मजूर भेटे. लोक तो उधार हत्ती बिली जाते चारा खाताय बिला यायचे. एवढी कर्नाटक मग हत्तीन फिर राहिली आपला हत्ती फिरवणे. व्यवहार ज्ञान सरांनी विचार केला की आई वर्ग 150 देखील राहिला. दुसऱ्या दिवशी सांगितलं पुणे रस्त्याने अशा मेंढ्या चालल्या होत्या. 10 मेंढ्या होत्या. 2 मेंढ्या विहिरीत पडल्या. किती उरल्या? एका फरात सांगितलं सर 8. दुसऱ्याला विचारलं तो म्हणे 8. ते एक पोरग मागे बसलेलं ते म्हणे सर मी सांगतो. पण सांग किती उरल्या? म्हणे 0. म्हणे मी मेंढपाळाचा मुलगा आहे. मेंढ्यांना मी चांगलं ओळखतो. एक जरी यारमा पडली ना एक बी शिल्लक राहत नाही. मग 8 महिने 2 गॅप तरी 0 100 महिन्याची गॅप तरी 0. व्यवहारामध्ये 10 मधून 8 गेले 2 उरतील किंवा 10 मधून 2 गेले 8 उरतील. पण इथे जर नियमावली पाहिली मेंढ्यांचा शब्द जर वापरला तर एकही उरणार नाही. हे वर्ग सांगायचं नाही 10 मधून 2 गेले 8 उरतील आणि हे वर्ग सांगायचं नाही 0 उरेल एकही उरणार नाही. तो दांगडो येडमास्तर लोक घ्या. येडमास्तर म्हणे काव सर तुम्ही एक काम करा ना या हौदनं पाणी या मेढ्या बिड्या बंद करा ना म्हणे. दुसरं सांगा ना म्हणे की 10 बाया होत्या 2 बाया येरमा पडी घ्या. कल्पना पडायला नको. 8 पुरे पडी घ्या तरी चालतील. पुरी भेटती नाही. व्यवहाराचा घाटा होईल तो बाया पडायला नको. काहीतरी दुसरं सांगा ना म्हणे. व्यवहार हा आडतो कुठे तरी. व्यवहारामध्ये शास्त्र थोडं थांबतं पण बाय रूट शास्त्रानुसार व्यवहार करायचा असेल मग कसा कराल तुम्ही? जगद्गुरूंना विचारलं तर ते सांगतायत सुखाचे व्यवहारी सुख लाभ. सुखाचे व्यवहारे सुख लाभदायक. सुखाचे व्यवहारे सुख लाभदायक. सुखाचे व्यवहारे सुख लाभदायक. सुखाचे व्यवहारे सुख लाभदायक. आनंद कोणाला भाग्य पुरे. आनंद कोणाला भाग्य पुरे. सुखाची पंगती देवाला तुकाराम महाराज देवाबरोबर जेवायचे. नामदेवराय देवाला दूध पाजायचे. एकनाथ महाराजांनी असा व्यवहार केला. गाढवात देव दिसला. गाढवाला रामेश्वरून आणलेलं पाणी पाजलं. आपलं काशीहून आणलेलं रामेश्वर जाणार पाणी. व्यवहाराचं फलित कळलं पाहिजे. नुसतं गप्पा मारण्यात काय अर्थ आहे? लग्न करताना प्रत्येक पोरीला समजावून दिलं जातं. आई वडील कन्यादानाला बसलेले असतात दोघांचे. मुलाचे आई वडील मुलीचे आई वडील. एक जोडपं डिस्चार्ज घेणार आहे आणि एक जोडपं इन्चार्ज होणार आहे. एकाच्या घरातून मुलगी जाणार आहे डिस्चार्ज
दुसऱ्याच्या घरात सुनबाई म्हणून तीच पोरगी येणार आहे. इन्चार्ज होणाऱ्यांना सूचना, डिस्चार्ज होणाऱ्यांना सूचना, आणि विशेष म्हणजे त्या नवरदेव नवरीला सूचना. त्या नवरीला सूचना दिली जाते, पती शुश्रूषणम श्रीणम परो धर्म भयावह तद्बंधूनाम च कल्याण्यम प्रजानाम च अनुपोषणम. हे बेटा, आजपासून तुझ्या बापाच्या कुळाशी, गोत्राशी, गावाची, नावाची, स्थावर जंगम मालमत्तेशी, भाऊ भाऊबंदकीशी तुझा काही एक संबंध नाही. तू आता यांच्या गोत्रात आली. इकडे इन्चार्ज लोकांकडे तू आले, इकडनं डिस्चार्ज झाले. आता तुझा देव तुझा पती आहे, आणि देवादी देव तुझे सासू सासरे. सगळ्या विवाहित स्त्रियांना मी विचारू इच्छितो, या नियमाप्रमाणे सगळ्या जगतायत ना? जपियात का? सासू देव, सासरा देव, नवरा महादेव, पतीला देव म्हटलं. हे झाले संस्कार, हे झालं शास्त्रीय ज्ञान. पण व्यवहारिक ज्ञान याच पोरींना काय सांगतं? तू काही येडी जाई त्या बामन कथा ऐकी राहिली. नवरा देवरास, नवरा देवरास, हुरळून जाऊ नको लगेच. ध्यानमा ठेव, हौशाना सापरास. अनुभवी सांगताय. ती पोर ध्यान पटेल ती ना, बामन सांग राय ना देवरास. मग देव म्हणून पूजा करू कमन सखीचीच बहीण सांग राहिली, हौशान सापरास. मग आजच्या काठी राहू देऊ का? कारण सापचे कवय उलटी पडी. व्यवहार वेगळा, शास्त्र सांगतं ते वेगळं. पुरुषांना सांगितलं त्या ब्राह्मण देवतेने, अरे ही पत्नी लक्ष्मी आहे, 7 जन्माची जोडीदारी नाही तुझी. जीवन जगत असताना बेटा तू कसं जगाता? एक नारी व्रत रघुवर केरा, लखन सुयश तुम सुनो घनेरा. पत्नी सोबत असताना रामाचा नियम, आणि पत्नी सोबत नसताना लक्ष्मणाचा संयम. पत्नी सोबत असताना नियमामध्ये चाला, आणि पत्नी सोबत नसताना संयमी जीवन जगा. रामायण एवढ्यासाठी. आणि ही लक्ष्मी, तिला महालक्ष्मी बनव बेट्या. त्या पोराला सांगितलं. त्याचे मित्र त्याला सांगायला लागले, अरे या बामना नादी लागू नको. लक्ष्मी लक्ष्मी नाही, 15 दिन आडे 100 चमकाडाशिवाय आईचा ठिकाणवर राहत नाही. तो म्हणे बरं मी नाही. की 15 दिन आडे 100 दटावणी पडी, नाही तर तापडणी पडी. येणार आहे का म्हणे तू? लक्ष्मी नाही, चालता गोडन गोमाशी राहस. तो चक्कर मग पहिले त्यान बायको चक्कर मा नवरा देव म्हणू, कवचान साप म्हणू, हा वितटेत जाई बटन. ती म्हण तुम्ही काय चिंता कराय ना, नाही तू दुर्तीन बोल म्हणे, गोमाची ना भरोसा नाही, ताईन डांग मारती. म्हण काय जाय तुम्ही? म्हण मना एक सोबतीने मला आज सांग, चालता गोडन गोमाची रास. आणि ब्राह्मणने पाय पडताना सांग, हा 7 जन्मनी जोडीदार आहे. शास्त्रीय ज्ञान वेगळं आहे, आणि अशास्त्रीय कर्णोपकरणी तुमच्या कानापर्यंत आलेलं व्यवहार ज्ञान. आता व्यवहारामध्ये जर म्हटलं की जाऊ कथाव शिवाय संसारच नाही. एकाने तर तक्रार केली, एका साधूजवळ चाललं गेलं, म्हणे बाबा बायको रोजच डोकं लावसो, काय करू म्हणे. कधी कधीच बोलच म्हणे, जरा जराची गोट होती, कथा कथा काय देण्याला लावत, मन समोर दल्लेल बे सांगस म्हणे, काही बी बोलस म्हणे, माया डोरले आमले, काय करू, उडकी जायले म्हणे जीव. त्या बाबाने बॅग खोली, एक चटई काढी टाकली, बाजूला टाकी, बटपणे आठे. म्हणजे काम अरे मनी गाया दे म्हणून मी साधू व्हायचे.
विठ्ठल आणि तुका तर आणखी एखादं चिंदर शिवरात्री येत आहे थोडा आवाज द्या. शिवरात्री कटाई जायला होती 12 महिना मग एकच आहे शिवरात्री तरी कटाई दिन उगणं तशी बगर काही राहील आणि एखादं घरी बटणी म्हणे लिहा मी दर महिना 2 साबुदाणा आणि बगर वरचे मागायचं गुणा बंधे को बंधा मिले छूटे कौन उपाय सेवा कर निर्बंध की जो पल में देश छोड़ाय. आता सुद्धा काही काही लोक तक्रारी करतात. सुशिक्षित लोकांचे फोन येतात अशिक्षित तर जाऊच द्या. ते म्हणतात महाराज आमचा पती पत्नींचा असं काही वाद होतो दोघं कमवते दोघं जाणकार होत दोघं विद्वान होत पण असं 1 रोज नाळे आणि 2 रोज नाळे अशी तनपण आणि आमने अशा भानगडीत चालू राहते. जवळ देव कोथवळे असं यार सगळे झगडाच होतच म्हणे आम्हाला सगळे म्हणे आमना घरमा काय नाही फक्त वाघीण दूध नाही म्हणतो मग ती बाई सांगते मी एक वाघीण लई येऊ का नाही म्हणे खूपच भानगडी होतात. अरे म्हटलं शुभ लक्षण नाही वेड्या जी बायको आपल्याशी भानगड करते ना ती एकनिष्ठ असते. रोज डोकं लावून प्लॅन करते होती अहो नाही केलं कसं जार पडा अति उत्तम आहे ना. आणि भानगडीच नसल्या मग ते जीवन काय करतो जगून भानगडी का होता फिजिकल फिटनेसशी त्याचा संबंध आहे. ठराविक वयानंतर पती पत्नींच्या भानगडी होतात. असं लग्न नाही दुसरा रोज भानगडी सुरू घेत व्हायला का नाही. पहिले 5-6 वर्ष तर असे हवेत जातात पाय थोडा जमीनवरच राहतात हवामान चालतात त्या तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तू खुशी दे या गम दे यार हम है तैयार. समजतच नाही त्यातले बुधवार कवय होणार गुरुवार कवय प्रेमाच्या हवेत असतात. त्यालाही भान नाही नीलाही भान नाही. रात्री 12-1 पर्यंत गप्पा मारायचे रोमॅन्टिक गुह्यम आख्याते गुह्यम पृच्छते. सकाळी उठायला त्या पोराला वेळ लागला. त्याच्या पत्नीने आंघोळ वगैरे केली आणि 8:30-9 वाजता उठवायला लागले. अहो उठा ना अहो उठा काही उठे नाही चादर उडी जोर मग ओढली चादर उठा ना पटकन. तो उठला डोळे चोडले तिला समोर पाहिलं. हाय अल्लाह तिला पाहिल्याबरोबर मैं तेरे लिए चांद लेके आऊंगा मैं तेरे लिए सूरज लेके आऊंगा. ती म्हणे आई बोगनीले पहिले दूध ले तो डेअरीवाला चाला जाय तुला चांदन सूर्य काय चहा वाटा व्यवहार वेगळा. विठ्ठल जिथे प्रेम असेल तिथे व्यवहार करू नका आणि जिथे व्यवहार करायचा तिथे प्रेमळ भावना वापरू नका. सुखी व्हा. आमच्याकडे शंकरदादा होते व्याजना वाटेत आणि त्यावेळेस आमची खूप कडकी असायची. मला बी एक अडचणी शिलाई मशीन घ्यायचं ठरवलं आम्ही आणि गेलो दादाकडे आणि तेव्हा काय 5,000 रुपयाला शिलाई मशीन चांगलं मिळायचं अगदी उत्कृष्ट. म्हणतो दादा जय हरी जय हरीनं उत्तर काय देऊ बरं आमना दादाने मागा जायचे ध्यान कर. म्हणतो दादा जय हरी कितला लागी राहणार हाय उत्तर जय हरी राम राम ने मला तेवढा टाइम नाही हा कितला लागी राहणार तुला. म्हणतो दादा 5,000 लागला 5 काही व्यवहार. म्हणतो 5 बर कधी पाहिजे मग त्या बुधवारले त्याने तू गुरुवारला द्या. बुधवारले का गुरुवारले मग बुधवारले द्या. या आठवडाना का पुढला आठवडाना रात तास आहे की जुत उकलो पण मी मागायला गेलेलो होतो त्यांच्या घरी ते मला बोलवायला आलेले नव्हते. म्हटलं दादा आता
येत्या बुधवारी द्या. म्हणजे आज मंगळवार आहे म्हणजे उद्या. म्हटलं हो. परत कधी कराल? 2-3 महिना. 2 कधी तुला पोया 2 रोज म्हणलं दिवाळीच्या दिवशी देईल. मी बी सांगितले दिवाळी रोज दिस म्हणून. दिवाळी रोज दिवशी जी सण दिवशी का जेवण पाहिजे दिवशी. म्हणतात दादा जेवण जाय की लगेच दिसो. आयदा तू काय म्हणजे म्हणे पुरी येलचे पुरीतले कपडा नाही जवाई बी येलचे मागे मागे शेपूट येतच काही काहीच ना जवाई असं मागे मागे. तुम्ही असं समजू नका येडा मरी घ्यात बा. दिवाळीला मुलगी बापाकडे जाणं स्वाभाविक आहे. त्याला शास्त्र म्हणतात. पण आमच्या एक चुलत बहीण आहेत त्यांना सख्य भाऊ नाही. आम्ही सगळे चुलत भाऊ त्या बहिणीचं सगळं पाहतो. त्या दिवाळीला तो पाहुणा बी दाखला 2 बासा बी ती बहीण बी. आता मी राहतो 40 गावला. मला फोन केला का चुलत भावाने. म्हटलं येतो उद्या. गेलो तिथे देखत बाबरा पाहुणा बी. त्या लहान भाच्याला घेतलं पप्पी वगैरे घेतली. बहिणीला म्हटलं काय होती काय काय. तो पाहुणा मधारच मार जय हरी जय हरी. मी ध्यान देऊन येतो. मी वायबारीस कडे ध्यान देत नाही पहिले. ते लहान भाच्याला सांगायचे मामाला आपला राग येईल दिकच भाऊ. म्हणतो राग नाही येईल. तुम्ही इकडे कुठे दिवाळीना रोज तुम्ही बहीण म्हणे चला म्हणे. अरे आमनी तर लाख म्हणे तुन्या मरी घ्यात का. व्यवहार काय म्हणतो. बहिणी नाही आले का तुमच्या घरी. नाही आल्या तू जाता बहीण ना घर. बहिणी मरी घ्या होती भाषा. तुम्ही बहीण म्हणे आमने बहीण तर काही बी म्हणे. याला शास्त्र नाही. शास्त्रोक्त पद्धत वेगळी. कारबाज माणूस मरीत आता. कारबाज म्हणजे शास्त्र. मागणं हे 3 प्रकारच्या ज्ञानांवर आधारित. कुणीही मागव का. इंद्रियगत ज्ञान, बुद्धिगत ज्ञान आणि आत्मज्ञान. तुमचं मागणं कुठलं. इंद्रियगत ज्ञान. समजा तुम्ही आपण सगळे जेवायला बसलो. 2-4-5 घास खाल्ले ना अचानक लाईट गेली. अंधार. घास उचलला गेलेला होता. तोंडापासून 4-5 इंच अंतरावर घास होता. लाईट गेली अचानक. मग उचललेला घास किती अंधार असेल अचूकपणे तोंडात. लाईट गेली तरी सुद्धा किती अंधार असेल. इंद्रियांना ज्ञान आहे. इंद्रियगत ज्ञान. का असं झालंय तुमच्या पाण्यात लाईन चालली गी आणि तो घास असा कांगले टाकला गेला. अरे बाप तोंडात राही गेला. झालंय का कधी. इंद्रिय चुकत नाही. इंद्रियांचं स्वतंत्र शास्त्र. इंद्रियगत ज्ञान. आता बुद्धिगत ज्ञान. कल्पना करा सगळे कीर्तनाला आले. आपले बूट चप्पल कुठेतरी काढलेले 10-20-25 लोकांचे असतील तिथे. कीर्तन सुटलं ना अचानक लाईट गेली. बूट चप्पलांपर्यंत चालली गेली पण अंधारीत काय अचूक ओळखता येत नाही. पण पायाने चाचपली अशी चप्पल. अंधारामध्ये पाय पाय सांगतात आई चप्पल आपली नाही. मोबाईल होता खिशात. लगेच बॅटरी ऑन केली चमकडी. पाय म्हणतात ही चप्पल आपली नाही. पण आता उजेड आलं. डोळ्यांनी पाहिलं. बुद्धीकडे गेली यंत्रणा. बुद्धी सांगते आपली नाही शे पण चांगली शे. उभा. विठाल विठाल. हे बुद्धिगत ज्ञान. आणि तिसरं आहे आत्मज्ञान. मैं हूं आत्मा निराकारा
मैं तो जन्म मरण से न्यारा, मैं हूँ आत्मा निराला। आवाज द्या ना। मैं हूँ आत्मा निराला, मैं हूँ जन्म मरण से न्यारा, मैं हूँ आत्मा निराला, मैं हूँ जन्म मरण से न्यारा। पाप पुण्य से नहीं करतारा, पाप पुण्य से नहीं करतारा, पाप पुण्य से नहीं करतारा, पाप पुण्य से नहीं करतारा। नहीं फल भोगनहारा, नहीं फल भोगनहारा। मैं तो जन्म मरण से न्यारा, हे आत्मज्ञान. मग तुमचं मागणं जय सीताराम. कीर्तन सरी इंद्रियगत ज्ञानाशी निगडीत आहे, बुद्धिगत ज्ञानाशी निगडीत आहे का आत्मज्ञानाशी निगडीत आहे? समजा कुठल्या तरी एका ज्ञानाशी निगडीत आहे, पण व्यवहारजन्य का शास्त्रजन्य? मागण्याचे प्रकार असतात. शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर हुंडा घेणं चुकीचं आहे. शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला, आमच्या चाळीसगावला तर एका कार्यालयामध्ये लिहिलेलं आहे, लानत है ऐसे नामर्द पर जो दहेज लेता है. नामर्द कहा है उसको. पण लोक त्या लिखणार ना नांदी लागेस का. आणि पोऱ्या इंजिनियर करायला खर्च घेतला उन्हा, पुण्याची गिरायला तरी खर्च घेतला उन्हा. टोटल जर आपण देखो याने लिखाण नांदी लागेस का. निदान बावे भाव तर सुटायला पाहिजे. बैली किराय ना का तू बावे भाव सुटायला पाहिजे. असा बावे भाव सुटाना पाहिजे. डोबा होई घ्या बैल तरी पाव नाही राहिला. व्यवहारामध्ये दुःखही घडू शकतो. चांगले स्थळ येत होते, गुगऱ्याचा माराई घ्या. बाप बी तो पोर्या बी आई पोर उच्चीसे हिनं वठत जाडाचे ती देखताना अशी बजीकडे देखत जेल बी बांधस. अरे तू ऐकेल ती निदान देखी तरी राहिली. आणि अशी करलंय ना तिला संध्याकाळी पाहिजे केली. पाहुणा जेवायला बसणार जडे की ना पाणी ठेवत रिकामी जागा दिके. आणि जडे पाहुणा मांड्या वाई बटेल त्या मांडीचोर की ना पाणी दिके. आणि चालली बहीण खिचडी वाढत. या पाहुण्यान पोय बर त्या पाहुण्यान पोय बर ते उठी उभा राह. व्यवहार फार वेगळा आहे. फसगत होऊ शकते. अनेक फसलेत व्यवहारामध्ये. पहिले वावरलेले ना मग तीन रस्ताना तपास करी. ज्याने विकलो तो म्हण नाही बो या वावरले रस्ता काही नाही म्हणे. मग कस काय जावा ना हेलिकॉप्टर लेवा ना तर ते उतरा ना. कपाशी याचाही गे बड्या पाया जन्मा पटाड्या आश्रमच्या आहे मग उतारा घरे घर चालले. हा झाला व्यवहार. मग तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणं कोणतं? मागणं तर मागितलं, व्यवहाराशी निगडीत होत. अहो त्यांचा व्यवहार आणि शास्त्र एकच होत. शास्त्राला धरून व्यवहार होता. जर विचारत असाल तर त्यांचं सरळ सरळ म्हणणं होतं, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, तुझे नामाचा होणार, देवा तुझा मी होणार, देवा तुझा मी होणार. तुझं नाम चिंतन हाच आमचा व्यवहार आहे. आणि या माध्यमातून ते देवाकडे मागणं मागणं. पहिला मुद्दा हा, मागणं कोणी मागावं हा प्रश्न अगोदर सुटावा.
मागणं कोणी मागावं, कसं मागावं, कुठे मागावं, केव्हा मागावं आणि का मागावं, या 5 अंगाचा ज्याचा अभ्यास असेल त्याने मागणं मागायचं. भलत्याने मागू नये. काही मागण्या ठराविक वर्गासाठी आहेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून विचारतो. फक्त एक उत्तर देणाऱ्यांना उत्तर माहिती आहे, पण सगळ्यांनी एक दक्षता घ्या, जातीवाचक उत्तर द्यायचं नाही. उत्तर आलंच पाहिजे असा आग्रह नाही, येतंय तुम्हाला, पण देताना जातीचा उल्लेख नको. कल्पना करा, सूर्य किंवा चंद्र ग्रहण लागलं, ग्रहण सुटलं. ग्रहण सुटल्यानंतर ग्रहण मागायला कोणी जावं? मी बोललो होतो ना, जातीवाचक बोलायचं नाही. मराठी भाषा कळत नाही का? उत्तर आवश्यक आहे, दिलं पाहिजे. तुम्ही नाही दिलं तर मी सांगणार आहे. जातीचा उल्लेख नाही करायचा. आपल्या देशात जातीवाचक बोलणं गुन्हा आहे. जातीवर बोलणं गुन्हा आहे. जातीचं प्रमाणपत्र दिल्याशिवाय नोकरी नाही, असा देश आहे आपला. ग्रहण लागलं, ग्रहण सुटलं, मागायला कोणी जावं? कीर्तनकार्यच नाही. आई उपरनं लिहित दे बा आम्ही ग्रहण, तुम्ही पोऱ्या जुना कपडा होती त्या बी दे, साड्या होती जुन्या त्या बी दी द्या. आम्ही घरी बाई 5 साडी टप तरी लिहिली. कुणी जावं ते ग्रहण मागायला? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जावं का? नोकरी करणाऱ्यांनी जावं का? मग कुणी जावं हे जर उत्तर अपेक्षित असेल, मागायचा अधिकार आहे. ज्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांनी जावं, भलत्याने जाऊ नये, भलत्याने मागू नये. गेला तरी फजिती होईल. द्यायला तर लोक देऊन टाकतील, पण श्रेणी कोणती होईल? मागायचंय ना, मग आपल्याला कुठे तुम्ही स्थिर केलं अगोदर? आपलं फाउंडेशन काय? तुकाराम महाराज संत आहेत, साधू आहेत, विधेयी महात्मा आहे. मागणं मागायला चालले, काय मागतील ते? आता भाजी मार्केट माहिती, आम्हाला 10-12 काकड्या द्या. ते काकड्या मागत फिरतील का? मागणं मागायचंय ना, कोणी माग. मागणं मागत असताना नातं असावं लागतं. नुसतं नातं असून चालत नाही, अधिकार असावा लागतो. काही काही नाते असे आहेत, आपले नाते रक्ताचे, पण अधिकार नाही उरलेला. सक्का भाऊ सख्या भावाची पायरी चढत नाही. एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला गेलो, ब्रश करत होतो सकाळी सकाळी होट्यावर, आणि त्या घरातल्या मॅडम अंगण झाडत होत्या. शेजारचं घर आणि त्यांचं घर सारखं दिसायचं. ते मॅडमांना विचारलं मी, म्हटलं ताई शेजारनं घर कोण आहे? ती बहिणी मनकडे असं द्या का 7 रोज जाय ना बाबा, कसा गुन्हा मुन्ना उन्हाचा ना, हो कुत्रा कोणच्या हातानं घरी चार. ती बहिणी मनकडे असं द्या का की जसं आतंकवादी आमल्याले मी जबाबदारचे. अशी पाहिजे उत्तर दिलं त्या बाईने इतक्या तुच्छतेने. भाऊबंचे म्हणे आमना आड्या कुळ्या, मी असले सांगते ना, पोहे गयात म्हणतो आपला, नाश्त्याने काही वाटतं कोणी आपण, समोर डीपी बई गई म्हणतो आपला, आधी काही लाईन यावासारखं दिखत नाही. ती बाई तिथेच उभी असताना घरातून तिचा नवरा आला, खिडकीजवळच उभा होता. त्या बाईचं बोलणं त्याने ऐकलं, मी विचारलेलंही ऐकलं, आणि मला म्हणे महाराज हे काय म्हणाले तुम्हाला? तुम्ही काय विचारलं? शेजारचं घर कोणाचं आहे? काय उत्तर दिलं? म्हणे आमच्या मॅडम भाऊबंद शेत. भाऊबंद नाही शेत म्हणे महाराज, सक्का म्हणा पाटणा भाऊ आहे म्हणतो, मनपेक्षा टाकला.
पण ही ना पाय रे भाऊ बंद होई गया. तो आता येत नाही म्हणे, हवा नाही म्हणे, आता चालणार म्हणे. 95 किलो वजन जे म्हणे महाराज, आणि ती चपल्यात समज 26 किलो. विठ्ठल पण व्यवहार काय आहे? 26 किलो 95 किलो उपाडते ना. एवढा दणकेबाज माणूस, हवा नाही तिकडे जायची. आता 4-5 दिवसापूर्वी एक दिवस गॅप होता कीर्तनाचा, घरी जेवायला बसलो. आता जेवायला बसल्याबरोबर डायनिंग टेबलवर सगळे एकत्रच बसतो आम्ही, नातवंड, सून, आमची मिसेस, मुलगा, सगळे आम्ही. आता त्या दिवशी भाजी आमच्या मंडळींनी बनवलेली असेल, मला काय माहित कोणी बनायचे कोण नाही. जेवायला बसलो, सुनबाईला मी लगेच सांगितलं, म्हटलं मला लोणचं दे बरं थोडं. त्या सुनेने मला सांगितलं भाजी, तर भाजी मग काही दम नाही. तिने तताईन सांगितली ना, पापड बुजत बुजत भाजीमा दम नाही. हाय माल सांगाल तू चाचरामा दम नाही म्हणजे. व्यवहार मी बाहेरच चरचर करत घरात घुसू. बाळापुरता पैसा काढले होते. व्यवहारातलं मागणं वेगळं आणि प्रत्यक्षातलं मागणं वेगळं. मागण्यासाठी नातं आणि अधिकार दोघं असावेत. कल्पना करा, आता पुरुषांनी थोडं शांत बसा, मी स्त्रियांना विचारतोय 1 मिनिटापुरतं. लग्न झालेली म्हणजे विवाहित मुलगी दिवाळीला किंवा अक्षय तृतीयेला किंवा राखी पौर्णिमेला माहेरी आली, तर त्या पोरीने बापाकडे मागावं का मागू नये? मागावं. दीदी मागू नये. तिकडे मोठमाय, हा बरोबर. इकडे जर त्या बायांना नाही विचारलं तर त्या म्हणतील त्या तोंडाने बाईसले विचारले ना, अंगा कीर्तन मुडी निंगे आणले कुठे विचारत याने तुम्ही विचारत. विवाहित पोरगी माहेरी आली, बापाकडे मागाव का मागू नये? दीदी मोठ्याने बोला, मोठ्याने. मागावा करू 3 वार म्हणलं, बोल नाही का? कारण नंतर बोलाल ते काही कामाचं नाही. मागावा का? हा नाही म्हणाला काहीतरी. मागावा हो, मग उत्तर आहे मागू नये. काय ओळखला मग तुम्ही बाप? कधीपासून तुम्ही मागायचं शिकल्या? तुम्ही जन्माला आल्या, तुम्हाला काय लागतं काय नाही, काय दिलं नाही बापाने? तुमचं लग्न करताना काय दिलं नाही, काय पाहिलं नाही? पण होतं कसं माहितीये का, आपण ज्यांच्या सानिध्यात राहतो, दोघं प्रकारच्या गोष्टी कानावर येतात, मागावं आणि मागू नये. काही बाया काय सांगते, नाही बहीण त्या कीर्तन करणं करताना ऐक, मागू नये. अहो 2 तास बुकी जाईन नाही. आपल्या कायम न राहणं पडत. दल्ला दल्ली शेत तवलं काय उपाडांचे उपाड. सकाळी या कुत्रा कोणले उभा करते, कुत्रा भाऊ नाही सांगणार राहतीस ते दगा ते कुत्रा कितला बुकी राहिला. कुणीतरी जा तिकडे एक जण. आता इथे कसे कुत्रे भुंकतायत, असं एका ठिकाणी कुत्रे भुंकत होते. कीर्तनात मी बोललो, म्हणतो का एक जण जा त्यातले वय्या तर उतरून आम्ही कुत्र्यांना नांदे लागते नाही. फार मजा आहे. तुम्ही फक्त फिरा जगामध्ये. मागू नये दीदी, उत्तर असं आहे. लग्न झालेली पोरगी माहेरी आली, अक्षय तृतीयेला म्हणा दिवाळीला म्हणा, आल्या बरोबर पप्पांजवळ बसले, नमस्कार वगैरे केला आई वडिलांना.
आई बेडरूम मध्ये गेली, विश्रांती करते. पप्पा बसलेले. पप्पांना सांगायला लागली, म्हणे पप्पा मी फक्त 3 दिवसासाठी आले. पप्पा आता एक 8,000 रुपयाची सुटकेस आलेली. त्या सुटकेसला हाताने उघडायची नाही, रिमोट कंट्रोल सिस्टीम आहे. 20-22 फुटावरून तुम्ही नुसतं बटन दाबा, 007 फटाळ तरी उघडी जाईल. लावायचं पण तसंच रिमोटने लागते ते. मला 8,000 रुपयाची ती सुटकेस घेऊन द्या. आणि पप्पा एक काम करा ना, मला 12,000 रुपयाची पैठणी घेऊन द्या. आणि पप्पा हो, आजोबाचा बबल्या आहे ना, वाकाड बबल्या, त्याचं नाव बबल्या होतं. यांची तब्येत जराशी चांगली आहे. या 2-2 महिना मग कपडा थकूही जात आहे. तो बाप म्हणे ना असं 2-2 महिना मग कपडा कसं काय थकूही जात. आवाज ना पडत कोणी बी सांगा की वाकाड बाबल्या चाल ना म्हणे मग. तर पप्पा याला तुम्ही कपडे काही घेऊ नका, लहान दिसतो तो, पण 3,000 रुपये त्याच्या कपड्यांचे देऊन द्या. आणि हो पप्पा, त्याचे जे पप्पा आहेत ना, त्यांना तुमच्या हातचे कपडे आवडत नाही. ते घरी जाऊन मला काय सांगतात, तू बाप बँडवालाच ना घेत कपडा उकळी. आणि प्रत्येक जवाई असा उभेलच राहा, कितला बी बारी लिहा तुम्ही, हा कुठला का लिहितो नाही तुम्ही बी वशात ना कोणी. त्यांचे 5,000 रुपये देऊन द्या पप्पा. पप्पा म्हणे काऊ बहीण, तू मला भेटायला यायचे का सोसायटी काढायला यायचे? कवडी यादी नाही म्हणजे तुम सासरा बी सिरियस आहे, त्यांना बी उत्तर कार्यान बाजार कर देऊ का? मागणं बापाजवळ नाही मागणार, मग कुणाकडे मागेल? पप्पाने सांगितलं, बेटा दीदी हे बाय मी काय सांगतोय ते ऐक. काय पप्पा? म्हणे तुझी आई कुठे? म्हणे आई बेडमध्ये झोपले का जागे पक्क पोहणे गेले. आई घोरत होती. म्हणे पप्पा आई घोरते. मग गेले. मी 3-4 महिन्यापासून तुझी वाट पाहतोय बेटा. मी कुणालाच बोललो नाही. तुझ्या आईला कॅन्सर आहे बेटा. म्हणे पप्पा तुम्ही मला फोन नाही केला? नाही बेटा, फोन करून काय केलं असतं मी? तुझी आई फक्त 4-5 महिने जगेल, इलाज सुरू आहे. पण याचा अर्थ असा नाही बेटा की तू मागितलेल्या वस्तू मी तुला देणार नाही. अगं तुझा बाजार जास्तीत जास्त 35-40 हजाराचा असेल. पण नाही पप्पा मला नको. नाही ग पोरी, म्हणजे काय तुझा बाजार टाळण्यासाठी मी सांगतोय का? अगं बापावर जेवढा पोरीचा अधिकार असतो ना, पोरगी जेवढी माहेरची वाट पाहते, माहेर मध्ये असलेला बाप लेकरू कधी येईल ती वाट पाहत असतो. थोडं उरावरचं ओझं हलकं करायचं होतं का दीदी? तुझ्या आईच्या कानावर अजून गेलेली नाही बातमी, मी तिला सांगितलेलं नाही बेटा. लक्षात ठेवा पोरींनी, तुम्ही नुसती मुलगी नाही आहेत बापाची, बापाची आई आहे. लग्नानंतर बापाचा गुरु आहे. बाप सगळं 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 अंतःकरणातलं जे मित्राजवळ सांगणार नाही ते तुमच्याजवळ सांगू शकतो. सांगा, बापाजवळ मागाल का? तुम्ही हो म्हणत नाहीत, नाही म्हणत नाहीत, तुम्ही विचारात पडल्या. नाही मागायचं बापाला आपली चिंता, कधीच मागायचं नाही असं बोललो का मी? समजा तुमच्या संसारामध्ये काहीतरी विचित्र उलाढाल झाली, तुमच्या पतीचं काहीतरी अपघात किंवा दवाखाना काहीतरी आलं, संसार उद्ध्वस्त होणार आहे आणि बापाची तिकडे ऐपत आहे.
मग दिवस आहे की रात्र आहे, किती वाजलेत हे न पाहता, तिथी वार ग्रह नक्षत्र न पाहता सरळ तुम्ही बापाची पायरी चढून दरवाजा ठोठावू शकता आणि हक्काने सांगू शकता, पप्पा माझं सौभाग्य धोक्यात आहे, आत्ताच्या आत्ता काउंटरवर 5 लाख रुपये भरायचे आहेत, पप्पा माझी जमीन विकेल, तुमचा पैपावाना परत करेल, पण आज तुम्ही सगळे हँडल करा. एवढा अधिकार तुमचा आहे. एवढा मोठा अधिकार असताना या गफल्लक आणि शून्य मागण्या तुम्ही मागाल का? मागणं मागत असताना एक पक्क लक्षात ठेवायचं असतं की मागायची संधी एकदाच येते आणि ती जगद्गुरूंच्या जीवनात आली. मागणे ते एक तुझ्या प्रती आहे.